जय श्री कृष्ण, जय श्री श्याम. मी सारिका देऊळकर. आजचा विषय आहे आईनी आपल्या मुलींना कसं सांभाळायचं. तुम्हाला माहिती आहे, एका डॉक्टरांची सुंदर मुलाखत ऐकली मी आणि मला ती खूप पटले. आपल्या मुलींमध्ये काय जाणीव होत आहे, काय फरक पडून राहिला, एका आईला कळत आहे. आईवडिलांसाठी काळजीची बाब आहे ही, पण आपण त्या गोष्टीवर काही लक्ष देत नाही. आजकाल आपण हे विकतचं खाद्य खातो. पॉकेटमधलं चांगलं आहे, शुद्ध आहे, नाही आहे शुद्ध. त्याला काहीतरी क्रिया केलेली आहे, काहीतरी पावडर आहे, त्याला काहीतरी लावलेलं आहे, तेव्हा ते टिकत आहे. प्रत्येक आईने आपल्या मुलीला सुरक्षित करण्यासाठी लहानपणापासूनच आजकाल पिरियड्स लवकर येऊन राहिले मुलींना. 8 वर्षाची नाही होत, 9-10 वर्षाची नाही होत तर पिरियड्स येऊन राहिले, 11-12 वर्षाची पिरियड्स येऊन राहिले. अशा या परिस्थितीला समोर का लागून राहिलं तिला? तिच्यावरती हार्मोन्स का चेंज होऊन राहिले, याच्यावर काही लक्ष केलं का? नाही केलं तुम्ही. तर ते हार्मोन्स का चेंज होते, त्यातले म्हणजे तुम्ही तुमच्या मुलींना सगळ्यात पहिले तर प्लॅस्टिकपासून लांब ठेवा. प्लॅस्टिकमधलं कुठलाच प्लॅस्टिकचा वापर करू नका. तिचा टिफिन, तिला पाणी पाजणं, ती छोटी आहे, तिला नाही कळत. कलर तिला आवडते, प्लॅस्टिकमध्ये सुंदर कलर असते, तर ते तर नका हे करू. मी तर एका ठिकाणी, आता आम्ही लोक कथेला जातो, मी तर असं एक प्रसंग पाहिला की तिथल्या मुलाला छान छान 6 कलरचे 6 मग होते, कलरचे, आणि त्याच्यामध्ये त्याला सू करायला लावायचे. तो सू नव्हता करत. असे काही प्रयोग बघितले, ठीक आहे, परंतु मुलांना प्लॅस्टिकमधलं खाणं योग्य नाही आहे. मुलींसाठी हानिकारक आहे ते. प्लॅस्टिकमधलं पाणी पिणं, प्लॅस्टिकमधलं खाणं, प्लॅस्टिकपासून लांब ठेवा पहिले तर. दुसरं, ते पॅक खाद्य मिळते, चिप्स आहे, कुरकुरे आहे, वगैरे वगैरे, खूप काही पदार्थ आहे पॅकिंगचे प्लॅस्टिकमधले. ते खाणं बंद करा तुमच्या मुलांचे. ते खाल्ल्यानंतर तुम्ही तुमच्या मुलांना डिस्लरी पाणी पाजतो आपण, डिस्लरीमधलं, तेही चांगलं नाही आहे टेस्टमध्ये. आणि दुसरं म्हणजे त्यावर कोल्ड्रिंक्स देता. कितीतरी क्रिया केल्या राहत असेल, तिच्या बॉडीला त्याची आवश्यकता नाही आहे, पण तिला कोल्ड्रिंक्स देता, तुम्ही ज्यूस देता, अनेक काही हे देता, ते योग्य नाही आहे. त्याने देखील तिचे हार्मोन्स अनबॅलेन्स होत आहे. तिसरं म्हणजे तुम्ही तुमच्या मुलींना अंडे, मांस, पशुचं खायला देता. हे खाद्य आपलं नाही आहे, पण ठीक आहे, तुमच्याकडे बनतं आहे, तुम्ही खात आहे, तुम्ही लोक. ते पशुचं खाद्य आहे, 4 पायावाल्यांचं खाद्य आहे ते. 2 पायावाल्यांचं खाद्य नाही आहे. 2 पायावाल्यांसाठी अन्न बनवलेलं आहे, परंतु अंड देता, पशुचं ते हे देता, मांस देता. ते देखील आता इंजेक्शननं बनणं चालू आहे. तुम्हाला माहिती आहे ना, गावरानी कोंबडी बंद झाली. ते काय कोंबडी सॉरी, मला एवढं इंग्लिश येत नाही, आणि ते बंद झाले. बकरी आहे, त्यांना इंजेक्शन लावत आहे. त्या प्राण्यांना त्याची वाढ होत आहे. इंजेक्शनने बनवलेले अंडे, इंजेक्शनने बनवलेलं ते कोंबडी, पण त्यांचे हार्मोन्स चेंज होत आहे त्या प्राण्यांचे, आणि त्या पशुला मारून, त्या पक्ष्याला मारून तुम्ही त्याची भाजी आपल्या मुलांना खाऊ घालत आहे, ताकदीसाठी, प्रोटीनसाठी. मग ती योग्य आहे का? ते इंजेक्शन दिलेलं मांस तुमच्या मुलींच्या पोटामध्ये चाललं,
त्याचे परिणाम तिच्या हार्मोन्सवर होत आहे. त्याचा परिणाम ते शरीरामध्ये हार्मोन्स तयार होऊन राहिले तिचे आणि ते अनबॅलेन्स होत आहे ते. म्हणून तर पहिले पशुचं मांस खाणं बंद करा. प्राणी मारणं प्राण्यांची त्यांना खाणे बंद करा. खूप सारं खायला दिलं आहे, खूप सारं प्रोटीन्स आहे, ते खाण्याची गरज नाही आहे. तुम्ही म्हणा अंडे, संडे हो या मंडे रोज खाय अंडे. ते अंडे खाणे चांगलं नाही आहे, ते इंजेक्शनचेच आहे. त्यांनी ते बाळाला, त्या मुलीला त्याचा देखील परिणाम होऊन राहिलेला आहे आणि तो सगळा ते खाद्याचा त्याचा परिणाम तिचे हार्मोन्सवर चेंज होत आहे. हार्मोन्स चेंज झाले तिच्या बॉडीमध्ये, त्याची हे नव्हती, पण ते औषध गेलं, मेडिसिन गेलं त्या प्राण्याच्या थ्रू, त्यामुळे तिला पिरियड्स लवकर येऊन राहिले आणि तिला नको त्या गोष्टीला समोर जावं लागत आहे. मग जितकं तुम्ही लांब करू शकत असाल या खाद्यपदार्थापासून तितकं लांब ठेवा. आईने कंटाळा सोडा, घरी पराठे बनवा, घरी काय बनवायचं आहे ते बनवा. आपली आई, पूर्वीची आई बनवायची तेव्हाही आपण पूर्वी असंच घरचं खाऊनच मोठं झालेलं आहे, बाजारचं खाऊन मोठं झालेलं नाही आहे. तर आपल्या मुलांच्या सेहतसाठी आपल्या आईंनी कंटाळा सोडा, कुकिंग करणं शिका. कुकिंग खूप चांगला विषय आहे, कुकिंग करणं शिका, आवडीचा विषय, आणि आपल्या मुलांना खाऊ घाला. आपल्या हाताने बनवलेलं, त्याला बाजारातलं खाद्यापासून लांब ठेवा, मांसाहारीपासून लांब ठेवा, शुद्ध शाकाहारी बनवा. त्याला व्हिटॅमिनयुक्त दूध पिणं शिकवा, वगैरे वगैरे घरचेच पदार्थ शिकवा, ते जेणेकरून तुमची मुलगी सुरक्षित राहील. समोर तिला कुठल्याही या गोष्टीवर मिळणार नाही. त्याचा परिणाम खूप वाईट होऊन राहिला आहे. प्राण्यांना इंजेक्शन लावत आहे. तुम्हाला माहिती आहे, प्राण्यांना इंजेक्शन लावते, गाईला इंजेक्शन आहे, कोंबडीला इंजेक्शन आहे आणि तुमच्या घरातल्या बाईला इंजेक्शन आहे. त्याच्याशिवाय मुलंच नाही होऊन राहिले. हे तर मी एका डॉक्टरच्या मुलाखतमधून सांगत आहे की बाईला देखील इंजेक्शन लावल्याशिवाय मूल होत नाही आहे. हा परिणाम सगळं खाद्यावर आहे. जय श्री कृष्ण, जय श्री श्याम.